हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला सर्वांनी भजन करायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हर 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 महादेव. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. प्रस्तुत प्रवचन रूप सेवेकरिता घेतलेली ओवी ही 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची आहे. या ओवी घेण्यामागचं कारण म्हणजे असं आहे की या 9व्या अध्यायाला ज्ञानेश्वरीमध्ये एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय हा महत्त्वाचा आहे. मग आता तुम्ही म्हणताल की बाकीचे 17 अध्याय महत्त्वाचे नाहीत का? अध्याय सर्वच महत्त्वाचे आहेत, परंतु या 9व्या अध्यायाला एक विशेष महत्त्व दिलेलं आहे. तो अध्याय हा एक अनुपमेय अध्याय आहे. तसं पाहायला गेलं तर या अध्यायामध्ये सर्व वेदांचा अभिप्राय हा या 9व्या अध्यायात आलेला आहे. म्हणून आजच्या प्रवचन रूपी सेवेकरिता ही 9व्या अध्यायातील पहिली ओवी निवडलेली आहे. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजाला या आजच्या ओवीतून काय सांगायचंय की अहो श्रोत्यांनो, तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं ना तर तुम्ही सर्व सुखाला कसं प्राप्ती व्हाल किंवा तुमच्या आयुष्यात सर्व सुखाची कशी प्राप्ती होईल तेच आजच्या ओवीतून ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात. आणि आजच्या ओवीतून ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात. बघा, त्या प्रतिज्ञेत सुद्धा ज्ञानोबाराय काय सांगतात तर ज्ञानोबाराय सांगतात की अवधान करा. अवधान करा म्हणजे काय तर उघड उघड अवधान या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. बघा, अवधान म्हणजे ऐकणं. तुम्ही जर सर्व अंगाचे सर्व चित्ताचे एकत्रित कान करून जर ऐकत असताल ना तर तुम्हाला नक्कीच सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे आजच्या ओवीतून ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात. तसं पाहायला गेलं तर सुंदर असं ज्ञानोबाराय सांगतात. बघा, एखादा समुद्र कसा आहे बघा, समुद्राला कुठली उपमा देता येईल का हो? तुम्हाला सांगता येईल का समुद्र विहिरीसारखा आहे, समुद्र तलावासारखा आहे असं म्हणता येईल का? तर मुळीच नाही. आपल्याला सांगताच येणार नाही की समुद्र कसा आहे, हा अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन विहिरीसोबतही करता येणार नाही, एखाद्या तलावासोबतही करता येत नाही. तर समुद्र कसा आहे तो अवर्णनीय आहे. पहा, अलीकडे पण भांडणं होतात बघा. पहिलं महायुद्ध झालं असेल, दुसरं महायुद्ध झालं असेल किंवा तिसरं महायुद्ध झालं असेल, पण पाहायला गेलं तर राम आणि रावणाचं युद्ध आधी कसं झालंय त्याची आता तुलना करता येईल का हो? अजिबात त्याची तुलना करता येणार नाही. कारण
ते अवर्णनीय होतं. आणि आता जर पाहायला गेलं तर अलीकडच्या काळात तशी युद्ध होत नाहीत. पहा, ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सुंदर असं म्हणतात, परी हे ऐसो येत ऐसे राम रावण झुंजले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाची बोलणे, ते नवमीच्या ऐसा मी म्हणे. म्हणून या अध्यायाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि या अध्यायात महत्त्वाच्या 3 गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. एक, पहिलं म्हणजे ऐश्वर्य योग. 2, दुसरं म्हणजे अनन्य भक्ती. आणि 3, तिसरं म्हणजे ज्ञानाची महती. पहा, या महत्त्वाच्या विषयात या 3 गोष्टी ज्या आहेत ना, ह्या भगवंताने उत्कृष्टरित्या सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा या महत्त्वाच्या अध्यायात प्रस्तुत ओवी आपण जी प्रवचन सेवेकरिता घेतलेली आहे ना, मग आता त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तरी अवधान ऐकले दीजे आणि मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. म्हणजे आता आपल्याला सर्व सुखाला कसं प्राप्त व्हायचंय तेच आजच्या ओवीतून ज्ञानोबा सांगतात. तर ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत ओवीत सांगतात, जाहीरपणे सांगतात की अरे बाबांनो, कुणी माझ्या जर बोलण्याकडे जर एकदा लक्ष दिला ना, तर तुम्ही सर्व सुखाला कसं प्राप्त व्हाल. आणि एकाग्रपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. परंतु त्यानंतर तुम्हाला मोक्षाची सुद्धा कशी प्राप्ती होईल ते सुद्धा आजच्या ओवीतून ज्ञानोबा तुम्हाला आणि आम्हाला सांगतात. पहा, या ठिकाणी ज्ञानोबा एक प्रतिज्ञा करतात. तेव्हा प्रतिज्ञेत ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केलेली आहे ना, ती प्रतिज्ञा म्हणजे संताची प्रतिज्ञा आहे. बरं, मग त्या ठिकाणी संताची प्रतिज्ञा कशी आहे? ज्ञानदेव म्हणे वैष्णव मोठा. आणि ही संताची प्रतिज्ञा केलेली असते ना, ती संत प्रतिज्ञा कधीच खोटी होत नसते बरं का माऊली. तसं पाहायला गेलं तर सामान्यात मनुष्य असतो ना, तो सुद्धा पूर्ण आयुष्यभर प्रतिज्ञा करत असतो. बरं, त्याच्या प्रतिज्ञा कशा असतात आबा बरं का, फार त्याच्या प्रतिज्ञा बोटावर मोजणे इतका असतात. आणि त्या प्रतिज्ञेला अजिबात अर्थ नसतो. प्रतिज्ञा करायला गेलं तर त्या प्रतिज्ञा किती छोट्या छोट्या आणि किती साध्या साध्या असतात. अरे माझ्या पोराला नोकरी लागू दे, मी देवा तुला असं करेन. अरे माझ्या घरात सुनबाई येऊ दे, देवा मी तुला एवढे एवढे करेल. अरे माझा मुलगा 10वीला 12वीला पास होऊ दे, तुला नारळ फोडेल का हो? देव तुमच्या नारळावर बसलाय का हो? एवढ्या अवफळ तुम्ही प्रतिज्ञा करताना त्या प्रतिज्ञेला काहीच अर्थ शिल्लक राहत नसतो माऊली. तसं पाहायला गेलं तर ज्या संताच्या प्रतिज्ञा असतात ना, त्या संताच्या प्रतिज्ञा जगाच्या कल्याणाकरिता आणि भक्ताच्या अनुग्रहाकरिता असतात. तसंच माऊली सुद्धा जाहीर प्रतिज्ञा करतात. आणि आपल्यासारखी जी माणसं असतात ना, ती प्रतिज्ञा करतात, परंतु त्या प्रतिज्ञेला काही अर्थ व फळ ठरत नसतो.
हा बस हा तसं पाहायला गेलं तर आपण काय म्हणतो की बाबा रावण हा शब्द निघाला की बरोबर लंका हा शब्द आला म्हणजे आला समजाच. पण पाहायला गेलं तर रावणाची ही लंका नव्हती बरं का. त्याचं कारण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. बघा कैलासावरती भगवान शिवशंकर आणि माता पार्वती ही तपश्चर्याला बसले असतात आणि तपश्चर्या झाल्यानंतर पार्वती शंकराकडे हट्ट करू लागते. म्हणे देवा या विश्वामध्ये सर्वांची घरं आहेत परंतु एक आपणच असा आहोत की या कैलासावरती हा उघड्यावरती राहतोय. मलाही सुंदर असं राजमहाल पाहिजे, मलाही सुंदर असा राजदरबार पाहिजे, सुंदर असा बंगला पाहिजे. मग कैलासावरती ही चर्चा सुरू असताना भगवान शिव म्हणतात अगं पार्वती या कैलासावरती तुला काय कमी आहे. एवढी सुंदर अशी स्वर्गामधून हवा येते, सुंदर असं वातावरण आहे, परंतु मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये एक स्त्री हट्ट आणि एक बाल हट्ट हा पूर्ण करावाच लागतो. आणि त्या ठिकाणी शेवटी पार्वती माता सांगून सांगून रोज ऐकून ऐकून भगवान शिव एकदाच काय चला ठीक आहे बाबा आपण सुरुवात करू म्हणतात त्या महल बांधण्यासाठी. आणि कुबेराला आज्ञा देतात शिव की म्हणतात की तू महल बांधायला सुरुवात कर. आणि विधिवत त्याप्रमाणे ते काही दिवसात महल बांधून तयार होतं. आणि तयार झाल्यानंतर आपण सर्वात पहिलं घर बांधल्यानंतर आपण काय करतो की बाबा वास्तुशांती करतो. मग वास्तुशांतीसाठी आपण काय करतो सर्वप्रथम ब्राह्मणाला बोलवलं जातं आणि ब्राह्मणाला बोलवणं गेल्यानंतर वास्तुशांतीला आपण सुरुवात करतो, विधिवत पूजा करतो. त्या काळीचे सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण म्हणजेच रावणाचे वडील विश्वाऋषी. हे विश्वाऋषीला त्या ठिकाणी पूजेला आमंत्रित केलं जातं आणि विश्वाऋषी पूजा करू लागतात. विधिवत अशा प्रकारे पूजाची सुद्धा समाप्ती होते आणि पूजा झाल्यानंतर शेवटी प्रश्न येतो तो म्हणजे ब्राह्मणाच्या दक्षिणेचा. दक्षिणा आल्यानंतर विश्वाऋषी बोलू लागतात की म्हणे हे देवा आता तुमची तर विधिवत पूर्णपणे पूजा झालेली आहे, आता जे मागाल ते देणार का तुम्ही. असं म्हणल्याबरोबर भगवान शिव तथास्तु म्हणतात. ऐकूनही घेत नाहीत की पुढचे विश्वाऋषी काय मागतात ते. तसं म्हणल्यानंतर विश्वाऋषी म्हणायला लागतात की हे देवा तुम्ही हे जे महल बांधलंय ना ते महलच मला आवडले. असं म्हणल्याबरोबर भगवान शिवाने आधीच तथास्तु हा वरदान दिलेलं असतं. त्याच्यामुळे ठीक आहे आवडले म्हणतात तर घेऊन टाक. त्याचबरोबर माता पार्वतीला एवढा राग येतो आणि त्या क्रोधामध्ये माता पार्वतीमध्ये शाप देऊन जाते. म्हणते की ही लंका जी आहे ना ही महल आहे ना हे येणाऱ्या काळामध्ये जळून गेल्याशिवाय राहणार नाही. बोलू लागते की म्हणे ही जे महल आहे ना येणाऱ्या काही काळामध्ये जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर रामायणामध्ये जेव्हा हनुमानजी लंकेत येतात ना त्यांच्या शिफ्टीने ती पूर्ण लंका जाळली जाते. म्हणून एखाद्या स्त्रीचा शाप असेल, एखाद्या प्रतिवर्तेचा शाप असेल ना तो आयुष्यभरासाठी एखाद्या मनुष्याला लागलेला असतो. चला माझा सांगायचा मुद्दा काय होता की लंका खरी कोणाची होती. पाहिला गेलं तर ती लंका भगवान शिव आणि पार्वतींच्या मनात विचार आला की लंका बांधायचा. त्यानंतर ती लंका विश्वाऋषीकडे म्हणजे दक्षिणाच्या मार्फत पोचली गेली आणि तीच लंका वडील उपार्जित लंका म्हणून रावणाकडे पोचली गेली. सांगायचं कारण एकच आहे. आपण की म्हणतो की रावणा लंका कोणाची लंका कोणाची याचं कारण ही एक तसं माझ्या बुद्धीला पटलं असं मी सांगितलं. हा सांगायचा प्रश्न का आला तर तुकाराम महाराजांनी रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं होतं. पहा एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असताना त्याने अजून प्रतिज्ञा केल्या होत्या की काय की लंका सुवर्णाची करून दाखवेल. ठीक आहे लंका सुवर्णाची झाली परंतु त्याने दुसरी प्रतिज्ञा केली. दुसरी प्रतिज्ञा काय होती. समुद्राचं पाणी आहे ना ते गोड करून दाखवेल. समुद्राचं पाणी खारट असते हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. बरं तेवढ्यावरती रावण थांबला नाही तर रावणाने अजून एक प्रतिज्ञा केली. बघा जी प्रतिज्ञा होती ना म्हणजे आकाशाला पायऱ्या करीन ती सुद्धा रावणाची प्रतिज्ञा खरी झाली नाही. पहा अजून एक रावणाने प्रतिज्ञा केली. जेव्हा संपूर्ण विद्वानाच्या दरबारामध्ये सीतेचं स्वयंवर चालू होतं. बघा सीतेचं स्वयंवर चालू असताना रावणाने आधीच मोठ्या मोठ्या बडाया मारल्या की म्हणे मी असा हा जो धनुष्य आहे ना हा उचलेल आणि कडकड कडकड कड तोडेल आणि सीतेच्या गळ्यात स्वयंवराची माळा घालेल. या उलट ही प्रतिज्ञा रावणाच्या अंगलट आली
आणि ते शिवधनुष्य घेऊन रावण धरणीवर धडधड धडधडकीने कोसळला आणि रक्ताच्या गुळण्या उलट्या करू लागला। तसं पहा, ठराविकच प्रतिज्ञा काही पूर्ण झालेल्या असतात, पण बघा उदाहरणार्थ भीष्माचार्यांनी जी प्रतिज्ञा केली ना की ते अजन्म ब्रह्मचारी राहील, अशी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती। एवढंच नव्हे तर त्यांनी ब्रह्मचारी राहून अंबेचा न स्वीकार करण्याची सुद्धा प्रतिज्ञा त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी केली होती। आणि भीष्माचार्यांनी अशी सुद्धा प्रतिज्ञा केली होती बघा की मी निष्पांडव पृथ्वी करून दाखवेल, अन्यथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात सुदर्शन चक्र घ्यायला भाग पाडेल। आणि त्याचप्रमाणे ती प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी पूर्ण केली आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात सुदर्शन चक्रच घ्यायला भाग पाडलं। पहा खूप सुंदर आहे बघा, भीष्मपणा केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले। तसंच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या। जेव्हा गवळणी दुर्वास ऋषी करता भोजन घेऊन चालल्या होत्या आणि भोजन घेऊन जात असताना त्या यमुना मैयाला भरून असा पूर आला होता आणि पूर आला असताना गवळणीला विचार पडला की म्हणे यमुना मैया तर आता भरभरून वाहत आहे आणि वाहत आहे तर आपण आता पलीकडे जायचं कसं। तेव्हा सर्व गवळणी कृष्णाचा धावा केला, हे कृष्णा, अरे काना, अरे जगजेटी, धाव रे बाबा, तुझ्या गवळणी संकटात पडल्या आहेत। त्या गवळणी संकटात पडला असताना कृष्ण भगवान परमात्मा तिथे अवतार घेतात आणि त्या यमुना मैयाला प्रार्थना करू लागतात। आणि प्रार्थना काय करू लागतात किंवा प्रतिज्ञा करू लागतात यमुना मैया। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय प्रतिज्ञा केली पहा, हे यमुना मैया, मी जर अजन्म ब्रह्मचारी राहिलो असेल ना तर तू या गवळणीला रस्ता करून दे। असं म्हणल्याबरोबर गवळणी आश्चर्यचकित व्यक्त करू लागल्या बघा। अरे गवळणी म्हणू लागल्या, अरे कृष्णा, तुला 16,108 बाईक आहेत की रे, मग तू कसा ब्रह्मचारी आहेस। एवढ्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा थांबले नाहीत, त्यांनी अजून दुसरी प्रतिज्ञा केली, म्हणे हे यमुना मैया, मी जर अजन्म खोटं बोललो नसेल ना तर तू या गवळणींना रस्ता करून देशील। असं म्हणल्याबरोबर त्या गवळणी पुन्हा आश्चर्यचकित करू लागल्या, अरे या कृष्णाचा दिवस उजळल्यापासून रात्रीपर्यंत खोटं बोलण्यात जात नाही आणि हा कृष्ण काय सांगतोय की माझा एकही दिवस जर खोटं बोलण्यात गेल्याशिवाय जात नसेल तर तू या गवळणींना रस्ता करून देशील। पाहता काय यमुना मैया दुभंग झाली आणि त्या गवळणींना रस्ता करून दिला। अरे काय त्या कृष्णामध्ये ताकद आहे, काय त्या कृष्णामध्ये क्षमता आहे, किती कृष्णाची लीला आहे पहा। एवढ्या गवळणी आश्चर्यचकित व्यक्त करू लागल्या। सांगायचं जर तात्पर्य झालं ना, भगवंताने सुद्धा अनेक प्रतिज्ञा केल्या, पण तू त्या प्रतिज्ञा होता ना, त्या प्रतिज्ञा ह्या सर्व जगाच्या कल्याणाकरिता होत्या, भक्तांच्या कल्याणाकरिता होत्या, भक्ताच्या अनुग्रहाकरिता होत्या, म्हणून त्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या। भीष्माचार्यांसारख्या सुद्धा ज्या थोर प्रतिज्ञा होत्या ना, ते सर्व कल्याणाकरताच होत्या बरं का, म्हणून त्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाल्या। तसं पाहिलं गेलं ना, ज्या भगवंताच्या प्रतिज्ञा असतात ना, त्या भगवंताच्या प्रतिज्ञा ह्या भक्त रक्षणाकरिता करताच असतात बरं का। तसं म्हणल्यास काही वावगं ठरणार नाही। पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी एक अलौकिक प्रतिज्ञा केली आणि अलौकिक प्रतिज्ञा करणारे फक्त माऊलीच होते बरं का या जगात। आणि प्रतिज्ञा केली आणि त्यांनी अलौकिक प्रतिज्ञा करीत असताना तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरी सारखा सुंदर असा ग्रंथ या जगाला दिला बघा। आणि या ग्रंथातूनच, या ज्ञानेश्वरीतूनच अलौकिक प्रतिज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी अशी केली आहे, केचराची ये ना मना आणि न सात्वक्तेचा पाना, श्रवणा सुखे सुमना समाधी जोडे। पहा, जे पश्चाती योनी आहेत ना, म्हणजे तुम्ही आम्ही जे ऐकत करत असतो, जे श्रवण करत असतो ना, ते श्रवण म्हणजे जे माऊलीचं बोलणं आहे ना, ते बोलणं तुम्हाला सत्वगुणाचा पाना फोडणारं बोलणं आहे बघा माऊलीचं। आणि ते बोलणं असं आहे जे तुम्ही नुसतं जरी ऐकलं तर तुमची ही जी मती आहे ना, ती शुद्ध मती होऊन जाईल। आणि शुद्ध मती झालंच तर एवढंच नाही, त्याच्या उलट माऊलीचं जर बोलणं ऐकलं ना,
तुम्हाला बसलेल्या जागेवर समाधी लागल्याशिवाय राहणार नाही, एवढी माऊलींच्या शब्दात ताकद आहे. ते माऊली सुद्धा सांगतात, फिटे विवेकाची वाणी हो कानू माझ्या जिनी, देखे आवडते कानी ब्रह्मविद्येची हे मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सकविचरी हो देई या जगा. पहा, या जगात आत्मज्ञानाच्या विवेकाची उणीव नष्ट होण्यासाठी वाटेल असेल तर जिथे ज्याला त्याला ब्रह्मविद्येची खाण दृष्टीत पडल्याशिवाय राहणार नाही, असं या माऊली सांगतात या ठिकाणी. पहा, म्हणून या मराठी रूपी भाषा नगरेत जो कोणी मनुष्य, माऊली वारंवार तेच सांगतात की अवधान 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 म्हणजे काय, की एकाग्रपूर्वक लक्षपूर्वक अंतरिंद्रियाने जर ऐकत असेल तर मराठी भाषेच्या या नगरीत जिकडे तिकडे त्याला ब्रह्मविद्येचा सुखाळ प्राप्त झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बघा, माऊलीची प्रतिज्ञा किती सुंदर आहे. ठिकठिकाणी माऊलींनी ती प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञा काय आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा उत्कृष्ट ग्रंथ पूर्ण केला आणि तेव्हा ते प्रतिज्ञा करत असताना त्यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा सांगतायत की तरी अवधान ऐकले दिजे. आता या शब्दांचा सरळ सरळ आपल्याला अर्थ पाहायचा आहे. तरी अवधान ऐकले दिजे. पहा, प्रस्तुत ओवीत सर्व शब्द महत्त्वाचे आहेत बरं का, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये तरी अवधान ऐकले दिजे हा शब्द जो आलाय ना, तेव्हा व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिला गेलं तर जरी म्हणलं की तरी आलं म्हणूनच समजा. मग तरी म्हणलं जर आणि तर हा शब्द आला व्याकरणामध्ये तर तिथे उभयान्नवी अव्यय होत असतो बघा. आणि उभयान्नवी अव्यय झाल्यानंतर जरी आणि तरी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी का वापरलाय तर तेव्हा सांगायचं असे झालं तर लक्ष देऊन ऐका बरं का. आता खूप माऊलीने सुंदर सांगितलं, म्हणजे मोक्ष प्राप्ती कशी होऊ शकते आणि स्वर्ग सुखाची प्राप्ती कशी होऊ शकते. आता माऊली नीट सांगताय, लक्ष देऊन ऐका. मागे 7व्या अध्यायाच्या शेवटी आणि 8व्या अध्यायाच्या सुद्धा शेवटी भगवंत अर्जुनाला सांगतात की म्हणे अर्जुना, सांगायचंच झालं तर अर्चुरा आणि धूम्र असे 2 मार्ग आहेत बघा. आणि त्या अर्चुरा आणि धूम्र मार्गाने गेला असता त्याचा माहितीस्तर जर सविस्तर भयास्तव उच्चार असाय की ज्या दिवसात अग्नीची तेजाची अभिमान देवता जी प्रकाशमान असते ना, त्या अभिमानाच्या देवतेचा प्रकाश उत्तर नारायणकडून मकर राशीत जात असतो. म्हणून तो जो जाणारा काळ असतो ना, तो काळ 6 महिन्याचा असतो बघा. आणि त्या काळामध्ये दिवसा नव्हे रात्री नव्हे, जे प्राणात्मक म्हणजे मरण पावतात ना त्यांना मोक्ष प्राप्ती होत असते बघा, असं माऊली या ठिकाणी सांगतात. तेव्हा मोक्ष प्राप्तीच नाही एवढंच नव्हे तर त्यांना ब्रह्मपदी प्राप्ती सुद्धा प्राप्त होत असते. आणि जे योगी आहेत ना, ते योगी दक्षिणायनामधून धूम्रभ्रमानी देवताच्या प्रकाशात कृष्ण पक्ष यामध्ये जे प्राणात्मक होत असतात ना, त्याच तर सर्व सुखाची प्राप्ती होत असते बघा. असं म्हणजे मोक्ष प्राप्तीचं माऊलींनी या ठिकाणी सुंदर सांगितले. परंतु पुण्य संपले म्हणजे असे नाही, मानवाच्या जन्माला येण्यासाठी 84 लक्ष योनीचा फेरा चुकून या माणसाला या नरदेयाला जन्माला यायचं असतं. तसं ये अर्चुरा आणि धूम्र असे 2 मार्ग माऊलींनी सर्व मोक्षप्राप्तीसाठी आणि दुसरं ब्रह्मप्राप्तीसाठी या माऊलींनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तेव्हा तुम्ही अर्चुरा मार्गाने जर गेला असता ना तुम्हाला मोक्ष प्राप्त होत असतो, आणि दुसरं तुम्ही धूम्र मार्गाने जर गेला असतात ना तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होत असते बघा. जसं ज्याला ज्या मार्गाने जात असतात ना तो साधल खरा, असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात. तव एके ब्रह्मत्वा पाहिजे, एक पुनर्वती येईजे, परी दिवंगत ज्यालाहिजे ध्यान ती जाणे. तेव्हा मरणकाळी अर्चिरा जो मार्ग वाट्याला येत असतो ना, तो मार्ग जो असतो तो धूम्र मार्ग वाट्याला येत असताना अनिश्चित आहे. म्हणजे 2 मार्गाचं सुद्धा माऊली कसं वर्णन करतात पहा. भगवंताने सविस्तर अर्जुनाला सांगितलंय. हे ऐकून अर्जुन खिन्न होतो, अर्जुन शांतच बसतो. अर्जुनाला समजतही नाही की मी ब्रह्म अर्चुरा मार्ग निवडाव की धूम्र मार्ग निवडाव. त्या ठिकाणी तेव्हा अर्जुन ऐकत असताना त्याला श्रीकृष्ण
बोलू लागतात की म्हणे तुला जर एवढं जर समजत नसेल ना, ही गोष्ट तू बाजूला राहू दे आणि पुढे मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. म्हणे ते देहांती जेव्हा तुला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल ना, तेव्हा मार्गच कशाला हवा. तू काय कर, जे देह आहे ना त्यालाच ब्रह्मरूपी देह समज आणि यालाच सर्व सुखाची प्राप्ती समज. त्या ठिकाणी सांगू लागतात बघा, जे माऊलींच्या बोधावर जे गेले ना त्यांना मार्ग आणि मार्गाने चालत असताना कुठलं संकट पडत नाही, ते मार्गावरच चालत असतात. तसं भगवंत म्हणतात, अर्जुना असं हे जे ब्रह्मसुख आहे ना त्याच्या दृष्टीने सर्व सुखाची केवढी किंमत आहे हे आता मी तुला सांगितलेलंच आहे. परंतु म्हणून ब्रह्मसुखाला प्राप्त होण्याकरिता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त हो असं सांगतात. बघा मी सांगितलं त्याचप्रमाणे, अरे तुला ते मार्ग जर समजत नसतील ना तर तू काय कर, सर्व अंगाचीच जे आहे ना स्वतःच्या अंगालाच ब्रह्म म्हणून समजून घे आणि त्याला तू योगयुक्त हो. नक्कीच तुला मोक्षप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व सुखाची सुद्धा प्राप्ती झाले राहणार नाही ते सांगतात. तसं पाहिला गेलं, योगयुक्त भाव म्हणजे समहित चित्त हो. पहा म्हणजे ब्रह्मनिष्ठ भगवान अर्जुनाला म्हणाले तेच सर्व संजय दृष्टा धृतराष्ट्राला सांगत असतो. बघा इथे 8व्या अध्यायाच्या शेवटी जेव्हा मोहिनी राजदरबारामध्ये नेवासीच्या ठिकाणी गीतेवर टीका केली जात होती आणि गीतेचे लेखक सच्चिदानंद बाबा होते आणि ते व्याख्यान सांगू लागता माऊलीचे श्री गुरु निवृत्तीनाथ ते त्या ठिकाणी सांगू लागतात आणि गावातील अशीच मंडळी ऐकत होती. ऐकत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेची परियासी या पुढारू मातू ज्ञानदेव म्हणे. मागे 8व्या अध्यायाच्या जे शेवटी जे ब्रह्मसुखाचं जे वर्णन केलं होतं ना, ते ब्रह्मसुखाचं जे वर्णन आहे ना ते तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, पुन्हा माऊली तेच सांगतात बघा की तुम्ही अवधान करा. अवधान करा म्हणजे काय की फक्त जे माझं बोलणं ना त्या बोलण्याकडे लक्ष द्या, नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पहा आता तरी अवधान ऐकले दीजे या आता आपण पदाचा विचार केलेला आहे. आता राहिलेला पुढच्या पदाचा विचार करायचा आहे आपल्याला अवधान शब्दाचा. अवधान शब्द काय ज्ञानेश्वरीमध्ये मी म्हणलं ना अनेक ठिकाणी अवधान 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 हा शब्द वापरलेला आहे. अवधान या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे की श्रवण करा. माऊली असं सांगतात 6व्या अध्यायाच्या शेवटी माऊली श्रोत्यांना सांगतात अवधानाच्या हाती नेयावे हृदयांत ते. तसंच 9व्या अध्यायाच्या सुद्धा शेवटी माऊली सांगतात अहो आळूमाळू अवधान द्यावे. त्यानंतर 4थ्या अध्यायाच्या सुद्धा शेवटी माऊली सांगतात की तरी अवधान द्यावे. पहा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी माऊली अवधान असं सांगतात कारण अवधान नेमकं आता अवधान 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 का मानतात त्या शब्दाच्या मागचं रहस्य काय आहे तेच आता आपण थोडक्यात पाहू. पाहायला गेलं वास्तविक पाहायला गेलं तर अवधान देणे म्हणजे श्रवण करणे यात फरक आहे. नुसतंच केलेलं श्रवण याला फक्त श्रवणच म्हणा आणि जे श्रवण आपण मनासहित करतो ना त्या श्रवणाला अवधान म्हणा. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितले तुम्ही नुसतंच जर ऐकत असताना पहा आपण लहानाचं मोठं झालोय आजपर्यंत आपण भरपूर कीर्तन ऐकलीत भरपूर प्रवचन ऐकलीत मग आजपर्यंत तुम्हा आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती का झालेली नाही. आपण नुसतंच प्रवचन ऐकतो नुसतंच कीर्तन ऐकतो याचं कारण एकच आहे आपण कथेच्या ठिकाणी बसलेलो असतो पण आपलं चित्त आपलं मन हे गावात असतं. मंदिराच्या ठिकाणी आपण आहे नुसतंच केलेलं श्रवण त्याला म्हणा. नुसतंच कानावर शब्द पडताय मध्ये काहीच जात नाही त्याला श्रवण म्हणा. पण नुसत्याच केलेल्या श्रवणाने तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती का हो अजिबात नाही. तर त्याला काय करावं लागेल तर तुम्हाला अंतरिंद्रियाच्या कानाने ऐकावेच लागेल तेव्हाच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. मी म्हणलं ना प्रत्येकाने आतापर्यंत पूर्ण कथा ऐकल्यात भागवत ऐकलेत महापुराण ऐकलेत पण तुम्हा आम्हाला सर्व सुखाची प्राप्तीच झालेली नाही कारण त्याचं एकच आहे तुम्ही मनासहित अजिबात श्रवण करीत नाहीत. मग त्यासाठी माऊली सांगतात बघा नाथ महाराज खूप या ठिकाणी सुंदर वर्णन करतात. हरिकथा अवघेची ऐकती परी माझी शुद्ध नपसीचे चित्ती. पहा धृतराष्ट्र राजाने संजयाकडून सर्व गीता श्रवण केली पण ती गीता श्रवण करत असताना धृतराष्ट्र राजा जो आहे ना तो कोराच राहिला बघा. त्याला त्या गीतेचं काहीच डोक्यात गेलं नाही आणि त्याचं कार्य काही सुद्धा पूर्ण झालं नाही बरं का. आणि तेच भागवत परीक्षित राजाने श्रवण केलं आणि
परीक्षित राजा भागवत श्रवण करत असताना असंच त्याच्याबरोबर इतरही सर्व बसलेले लोक श्रवण करत होते. त्या परीक्षित राजाचं कार्य पूर्ण झालं, पण बसलेल्या लोकांचं कार्य पूर्ण झालं नाही. याचं कारण एकच आहे, जे राजाने केलेलं श्रवण होतं ना ते मनासहित अंतरिंद्रियाने केलेलं श्रवण होतं, आणि जे इतर लोकांनी बसलेलं केलेलं श्रवण होतं ना ते नुसतंच केलेलं श्रवण होतं. म्हणून चिंतन आणि मनन श्रवण करत असताना हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. बघा, चिंतन आणि मनन केलंच पाहिजे. त्याच्यामुळे चिंतन आणि मनन जर केलं नाही तर तुमच्या पदरात दुःखच पडल्याशिवाय राहणार नाही. बघा, असं या ठिकाणी माऊली सांगतात. पहा, अजून खूप सुंदर असं वर्णन माऊली करतात. परी ते मनाची कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे सोटा वाटी घ्यावे चित्ताची. माऊली सांगतात, नुसतंच माझं बोलणं कातड्याच्या कानाने ऐकून चालणार नाही, ते बोलणं मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे. एवढंच नाही, ऐकूनही जमणार नाही तर ते बुद्धीच्या डोळ्याने पाहिलं पाहिजे, असं माऊली या ठिकाणी सांगतात. आणि ऐकूनही चालणार नाही तर त्याचं अनुभव सुद्धा घेता आला पाहिजे, असं त्या ठिकाणी माऊली सांगतात. म्हणून माऊली ठिकठिकाणी सांगतात की बाबा, आयुष्यात कुठेही तुम्ही श्रवण करत असताना तुम्ही चार चौघात जरी थांबलात ना, पहिलं ऐकून घ्यायला शिका आणि मगच बोलायला सुरुवात करा. तसं माऊली सांगतात. बघा, जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. पहा, माऊली श्रोत्याचं वर्गीकरण दोन ठिकाणी करतात. पहिलं म्हणजे श्वानमुखी श्रोता आणि दुसरं म्हणजे व्याघ्रमुखी श्रोता. श्वान म्हणजे कुत्रा समजा आणि व्याघ्र म्हणजे वाघ समजा. पहा, एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही दगड मारला तर कुत्रं काय करेल? दगड मारल्याबरोबर त्या दगडाच्या मागे पडेल किंवा त्या दगडाला चावा घ्यायचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही एखाद्या वाघाला दगड मारून बघा बरं, वाघाला दगड मारल्याबरोबर वाघ तुमच्या अंगावर झडप घेऊन तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. तसं या दोन वर्गीकरण श्रोत्याचं केलेलं आहे. एक म्हणजे जो विषय प्राप्तीचं नुसतं चगळणच करीत असतो, त्याला काहीच माहीत नसतं, फक्त आलेला विषय चगळायचा सोडून द्यायचा, त्याला श्वानमुखी श्रोता म्हणा. म्हणजे आणि दुसरा श्रोता जो असतो ना, जो ऐकतो, त्याचं तात्पर्य घेतो, त्याच्या बुडाला जातो, त्याच्या शेवटी जातो, त्याचा जो सार काय आहे तो समजून घेतो ना, त्याला व्याघ्रमुखी श्रोता म्हणा. बघा, शोधो शेवटपर्यंत जात असतो. म्हणजे या ठिकाणी माऊलीने श्रोत्याचं सुद्धा दोन ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पहा, जर तो श्रोता एकाग्रपूर्वक, म्हणजे सांगितलं ना व्याघ्रमुखी श्रोता आहे तो एकाग्रपूर्वक असतो आणि जो श्वानमुखी श्रोता ना तो बरकटलेला असतो. तसं ठिकाणी सांगताना म्हणतात की बघा, जनक राजा सुद्धा श्रवण करीत होता. बघा, जनक राजा श्रवण करीत असताना त्याच्या नगरीला आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या जनक राजाच्या चित्तात मुळीच विक्षेप पडला नाही. आणि विक्षेप पडला नसल्याने त्याची ती प्रतिज्ञा, म्हणजे त्याचं जे अवधान सगळं एक लक्ष चित्त होतं ना, त्याचं ते पूर्ण झालं. तुकाराम महाराज, सुंदर महाराज म्हणतात बघा, तुका मने राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पाव जळे. पहा, त्या ठिकाणी जनक राजाने एकाग्र चित्तेने जे श्रवण केलं त्याला अवधान म्हणा. आणि ते अवधान असं ना, ते सांगायचं जर हे झालं ना, म्हणजे मी जे सांगतोय ना ते ऐकणारे जे श्रोते आहेत ना, त्यांच्या हृदयात एक ठसाच उमटला पाहिजे, तेव्हा त्या श्रोत्याची सांगितलेली कुठेतरी किंमत असते. बघा, तसं पाहायला गेलं, तात्पर्य जर सांगायला गेलं ना, ज्ञानाचा हेतू न कळला असता त्या अनावतेने केले जे श्रवण असते ना, ते सर्व श्रवण एकाने केले. बघा, एकाच्या गावामध्ये रामायण लावलं होतं आणि ते रामायण लावल्यानंतर त्याला विचारलं, म्हणे बाबा तू या रामायणातून काय बोध घेतला रे? तर तो म्हणला, एखाद्याची स्त्री बळकटेने कपटाने पळून न्यायची आणि कितीही काय केलं तरी ते त्याला माघारी द्यायची नाही. एवढ्यावरतीच नाही तर दुसऱ्याने त्याला सांगितलं, म्हणे तू महाभारत ऐकलंस, गेले 8 दिवस झालं, त्या महाभारतातून काय बोध घेतलास तरी? तर त्याने म्हणले, एखाद्याचं राज्य बळकटेने कपटेने घ्यायचं आणि त्याच्यावर मरणाचा जरी प्रसंग आला नाही तरी त्याला ते वापस करायचं नाही. अरे, तुम्ही महाभारत ऐका, रामायण ऐकता, याच्यातून हात सार घेण्यासारखं काय का? तर अजिबात नाही.
आपण जो घ्यायचा आहे तो सारा बाजूलाच ठेवतो, परंतु न घ्यायचा सारा ना तोच आयुष्यात घेत बसतो. तसं पाहायला गेलं ना, तुम्हाला श्रवण करताना अवधानपूर्वक 4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या 4 गोष्टीचं अवधानपूर्वक लक्ष ऐकून जर घेतलं ना तर तुम्ही नक्कीच सर्व सुखाच्या प्राप्तीला झाल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी माऊली ते सांगतात, एक तुमचा जो विचार आहे ना, तुमचा विचार गुरुवाक्यावर विश्वास असला पाहिजे. सर्वात पहिलं वाक्य बघा. त्याच्यानंतर तुमची जी वृत्ती आहे ना, तुमची वृत्ती ती निरहंकार वृत्ती असली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं, तुमची जी वृत्ती तिसरी आहे ना ती मनोविकारावर जय पावणारी वृत्ती असली पाहिजे. आणि चौथं, तुम्ही कथेच्या ठिकाणी येऊन बसत असताना तुमची जी निश्चयमत्ती ना ती कायम असली पाहिजे. म्हणजे ऐकायची कॅपॅसिटी, ऐकायची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तसं तुम्हाला या 4 गोष्टींच्या जर अवश्य एखाद्या कथेच्या ठिकाणी लाभल्या की तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाली असं समजा. तसंच एकाग्रतेने केलेले अवधान होण्याकरिता ज्याप्रमाणे वरील 4 गोष्टी श्रोत्याच्या ठिकाणी असावे लागतात ना, त्या ठिकाणी अजून 4 गोष्टी माऊली सांगतात बघा. त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत तर पहिली लय. लय म्हणजे झोप. काही एवढे भाग्यवान असतात, काही एवढे पुण्यवान असतात, त्यांना बरोबर कथेच्या मंडपात, कीर्तनाच्या मंडपात आल्या आल्या झोप लागते. किती पुण्यवान असतात असे लोक. पहा, त्याच्या अगोदर त्याची बारकी बहीण येते बघा, तिचं नाव असतं डोकली. डोकली आली रे आली की झोप लागली म्हणून समजा. म्हणजे तुम्हाला जर कीर्तनात, प्रवचनात, भजनात येऊन जर झोप लागत असेल तर त्याचा काय उपयोग आहे. त्याला लय पहिलं एक म्हणा. दुसरं घ्या विक्षेप. म्हणजे कथेच्या ठिकाणी, कीर्तनाच्या ठिकाणी अजून विक्षेप करणारी माणसं भरपूर असतात बघा. त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. विक्षेप करणारी माणसं कशी असतात बघा. विनाकारण कथेच्या ठिकाणी यायचं, चवचव करायचं, बोलायचं, विक्षेप आणायचा, तसा विक्षेप सांगितलेला आहे. तिसरं सांगितलेलं आहे कक्षाय. कक्षाय म्हणजे तुम्हाला जर शांत बुद्धी तुमच्याकडे नसेल ना तर त्या ऐकलेलाच काहीच फायदा नसतो बघा. ते ठिकाणी माऊलीने सांगितलेलं आहे. आणि चौथं म्हणजे रसस्वाद. म्हणजे तुम्हाला ऐकलेल्या त्या गोष्टीतून एक तुमच्या अंगामध्ये एक रुचा असली पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीतून त्याचा रसस्वाद घेता आला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला या 4 गोष्टी म्हणजे रसस्वाद घेत असताना तुमच्यामध्ये ऐकण्याची आसक्ती असली पाहिजे. आणि ती ऐकण्याची आसक्ती असली त्यानंतर तुम्हाला सर्व सुखाची कशी प्राप्ती होते हे सांगतात. आणि हे 4 दोष जर तुम्ही आयुष्यात टाळले आणि ती 4 दोष टाळून तुम्ही कथा श्रवण करीत असताना, कीर्तन श्रवण करत असताना, म्हणजे कुठले लय, विक्षेप, कक्षाय आणि रसस्वाद हे 4 जर तुम्ही म्हणजे विषय टाळून जर तुम्ही सगळं लक्षपूर्वक जर ऐकत असताल ना तर तुम्हाला नाथ महाराजांच्या भाषेत जर वर्णन करायचं झालं ना, श्रवणी ध्यानी अंतराय लक्ष विक्षेप कक्षाय का रस साधू होय, हे 4 उपाय चुकवावे असं या ठिकाणी नाथ महाराज सांगतात. पहा, नाहीतर तुम्ही आम्ही जे श्रवण करीत असतो ना ते श्रवण दोषयुक्त आहे बरं का असं माऊली सांगतात. पहा, जे केलेलं श्रवण असतं ना, आता आपण खूप कथा ऐकतो, फक्त आपण काय एखादा शेजारी आपला कथेला चाललाय, प्रवचनाला चाललाय म्हणून आपण येतो. माऊली या ठिकाणी येऊ नका बरं असं सरळ सांगतात. घरीच बसून थांबा तुम्ही, कारण ते केलेलं बळबळ केलेलं श्रवण हे दोषयुक्त आहे बरं का. त्या ठिकाणी तसं सांगतात बघा. तुम्हाला जर ऐकायचंच असेल तर मननयुक्त अंतरिंद्रियातून ऐका. पहा, एखादा माणूस पुढे बसलेला असतो बघा अशा कथेच्या ठिकाणी आणि तो बघताना असं आपल्याकडे बघत असतो की किती मननयुक्त ऐकतोय, किती साधना करून ऐकतोय. आपल्याला वाटतं बाबा काय श्रोत आहे, पण पाहायला गेलो तर तो त्याच्या मनोराज्यात रमून गेलेला असतो. त्याला इथलं काय चालू हे काही घेणं देणं नसतं, त्याच्या फक्त तो मनोराज्यात रमून गेलेला असतो. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. देखोनी पुराणिकाची दाढी रडेस कुंदना कवोडी 2 शिंग 4 पायी खुनी दावे म्हणे होय. पहा, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी उत्कृष्ट असा दृष्टांत दिलेला आहे. म्हणे काय, एक गृहस्थ असतो आणि त्या गृहस्थाने एक बोकड पाळलेला असतो बघा. आणि त्याचं बोकडावरती एवढं प्रेम असतं, तो त्याला वेळेवरती चारा पाणी जसं काय असेल ते प्रेम असल्यामुळे तो वेळेवरती त्याला आपल्या सगळ्या गोष्टी करीत असतो. आणि करत असताना त्या बोकडावरती त्याचं खूप प्रेम लागलेलं असतं.
आणि हल्ली अलीकडच्या काळामध्ये पाहिलं झालं तर जनावरांवरती लंपीसारखे आजार येऊ लागलेत. तसंच त्या गावामध्ये एका रोगाचा विळखा येतो बघा. आणि विळखा आल्यानंतर त्या रोगाच्या विळखामध्ये त्या कचाट्यामध्ये त्याचं पण बोकड सापडतं. आणि अनावतीने ते बोकड चारा पाणी खायचं विसरून जातं. आणि एक दिवस असा येतो ते बोकडनं मरण पावतो. आणि मरण पावल्यानंतर त्या गृहस्थाला दुःख आयुष्यात त्याच्या पदरी प्राप्त होतं. आणि तो आता त्याचं मन कुठं लागत नसल्याने शेजारी एक शिवालय असतं. शिवालय म्हणजे महादेवाचं मंदिर असतं. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये शिवमहापुराण कथेला सुरुवात झालेली असते. मग त्याला वाटतं आपलं मन कुठंतरी लागावं म्हणून ते त्या कथेच्या ठिकाणी जाऊन बसतो. आणि कथेच्या ठिकाणी ते पुराणिक बुवा दाढी जटा वाढलेल्या असतात आणि ते आपलं कथा सांगायला चालू करत असतात. आणि ते कथा सांगत असताना हा त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि ते ऐकायला लागतो. पुराणिक बुवा सांगू लागतात की म्हणे ब्रह्म आणि माया अशी दोन तत्व आहेत बघा. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ब्रह्म आणि माया अशी दोन तत्व आहेत बघा असं म्हणत असताना ते काय करतात, असे दोन बोटे वरी करतात. दोन बोटे वरी केल्याबद्दल त्याला त्याच्या दोन बोकडाच्या शिंगाची आठवण होते. आणि पुढे पुराणिक बुवा सांगायला सुरुवात करत असतात. कथा सांगत असताना त्यांची दाढी जटा हालू लागते. आणि दाढी जटा हालू लागल्याबरोबर त्याला त्याच्या त्या बोकडाच्या दाढीची आठवण होते. तसं सांगितल्यानंतर पुढे पुराणिक बुवा सांगतात की ब्रह्म आणि माया या दोन तत्वाचा जो उच्चार आहे ना हा 4 वेदामध्ये आलेला आहे पहा. म्हणून ते असे 4 बोट वरी करतात पुराणिक बुवा. आणि 4 बोट वरी केल्याबद्दल लगेच याला मोठ्या मोठ्याने हुंदके देऊ देऊ रडायला येऊ लागतं. मग रडायला येऊ लागल्याबद्दल त्याने 4 बोटे वरी केल्याला म्हणून याला याच्या 4 पायाच्या बोकडाची आठवण होते. आणि आठवण झाल्याबद्दल हा जास्त रडू लागतो. आणि नकळत त्या पुराणिक बुवाचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष जाऊ लागतं. आणि तो म्हणतो अरे बापरे, किती हा श्रोता किती अंतकरणाने ऐकतोय, किती साधना प्राप्त करून घेतली असेल. माझ्या बोलण्यातून याला एवढी साधना प्राप्त झाली. आणि तो ते ऐकत असताना तो रडू लागतो जोराजोरात. आणि त्यानंतर ती कथा संपली जाते. आणि संपल्यानंतर ते पुराणिक बुवा त्याच्याकडे येतात आणि बोलतात म्हणे अरे बाबा, तू माझी कथा ऐकत असताना तुझ्या डोळ्यातून पाणी अश्रू वाहत होते रे. अरे एवढी साधना तू कुठून प्राप्त करून घेतलीस, काय केलंस असं म्हणत असताना ते पुराणिक बुवा त्या गृहस्थाला विचारू लागतात. तेव्हा तो गृहस्थ त्यांना सांगू लागतो म्हणे तुम्ही जेव्हा हाताची 2 बोटे वरी केली ना तेव्हा मला माझ्या बोकडाच्या शिंगाची आठवण झाली. तुम्ही जेव्हा हाताची 4 बोटे वरी केली ना तेव्हा मला बोकडाच्या 4 पायाची आठवण झाली. तेव्हा तुम्ही बोलत होतात ना तेव्हा मला तुमची दाढी हलत होती ते पाहून माझ्या बोकडाच्या दाढीची आठवण झाली. हे ऐकून पुराणिक बुवा शांतच बसले, स्तब्धत बसले. अरे म्हणे मी सांगतोय काय, ऐकणारा ऐकतोय काय, असं जर माणसाने श्रवण केलं तर तुमच्या आणि आमच्या आयुष्यात कधी सर्व सुखाची प्राप्ती होईल. जर बोलणाऱ्याच्या शब्दाकडेच लक्ष नसेल तर श्रोत्याचा ऐकून उपयोग काय हो. तसंच तरी या ठिकाणी माऊली सांगतात की तरी अवधान ऐकले दिजे. आता या पदाचा आपण या ठिकाणी विचारच केलेला आहे. आता पुढे सर्व सुखाची प्राप्ती कशी होईल ते माऊली आपल्याला सांगतात. मग आता म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हायचं कसं आहे आता ते तुम्हाला एका दृष्टांतात मी पटवून देतो आणि पुढे चालतो. पहा, एक मनुष्य रस्त्याने चालला असतो आणि रस्त्याने चालत असताना त्या मनुष्याच्या पुढून एक सायकल जाऊ लागते बघा. सायकल गेल्यानंतर त्याच्या मनात विचार येऊ लागतो की म्हणे माझ्याकडे जर सायकल असती तर किती छान झालं असतं. सायकलीवाला नेमकाच चाललो असता, त्याच्या पुढून एक 2 व्हीलरवाला जातो म्हणजे दुचाकीवाला जातो. आणि त्या सायकलवाल्याला तो दुचाकीवाल्याला जात असताना त्याच्या सुद्धा मनात विचार येतो की म्हणे माझ्याकडे दुचाकी असते तर किती छान झालं असतं. एवढंच नव्हे, तो दुचाकीवाला जात असताना त्याच्यावरून एक 4 चाकीवाला जातो त्याच्या पुढून. त्या दुचाकीवाल्याच्या मनात विचार येतो माझ्याकडे या ठिकाणी 4 चाकी असते तर माझ्या मनाला किती आत्मसुख झालं असतं, किती समाधान लाभलं असतं. एवढंच नव्हे तर तो 4 चाकीवाला चालला असताना त्याच्यावरून एक हेलिकॉप्टर जातं बघा.
हेलिकॉप्टर गेल्याबद्दल त्या चारचाकीवाल्याला वाटतं की अरे जर माझ्याकडे हेलिकॉप्टर असतं तर माझ्या जीवाला किती समाधान लाभलं असतं, माझ्या जीवाला किती सुख लाभलं असतं. एवढंच नव्हे, तो हेलिकॉप्टरवाला चालला असतो आणि त्या हेलिकॉप्टरच्या वरून विमान जाऊ लागतं बघा. आणि त्या हेलिकॉप्टरवाल्याला वाटू लागतं किती त्या विमानावाल्याचं चांगले, माझ्याकडे जर विमान असतं ना आज किती चांगलं झालं असतं, मी पण त्या विमानात बसलो असतो. मला सांगा, किती जरी माणूस केलं तरी त्याला आशाच आहे किंवा सर्व सुखाची प्राप्ती आहे का? नाही ना, अजिबात नाही. अरे त्याची आशा वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. आता या उलट बघा, याचा उलट क्रम सांगतो तुम्हाला. काय होतं, जे ढग असतात ना त्या ढगाला ते विमान क्रॅश होतं. क्रॅश होतं म्हणजे त्याला पुढचं काही दिसत नाही आणि ते विमान वरून खाली पडतं. पडलंच तो हेलिकॉप्टरवाला काय म्हणतो, बरे बाबा मी विमानात नाही, मी जर विमानात जर माझ्याकडे असतं ना तर मी आज मेलो असतो. असं म्हणत म्हणत हेलिकॉप्टरवाला पुढे चाललेला असतो आणि पुढे जात असतानाच पाऊस यायला सुरुवात होते आणि पाऊस यायला सुरुवात झाल्याबरोबर ते हेलिकॉप्टर जे फिरायचं असतं ना तेच बंद पडतं आणि त्याचे पंख बंद पडल्यामुळे ते हेलिकॉप्टर फिरायचं बंद पडतं. ते वरून खाली कोसळतं आणि त्याच्यातला जो माणूस असतो ना तो मृत्यू पावतो. आणि फोर व्हीलरवाल्याच्या चारचाकीवाल्याच्या मनात विचार येतो, बरे बाबा मी चारचाकीमध्ये, मी जर हेलिकॉप्टरमध्ये असतो ना तर आज मी मेलो असतो. तेवढाच तो चारचाकीवाला असतो आणि तो चारचाकीवाला चाललाच असतो आणि पुढे चालून त्या चारचाकीवाल्याचा अपघात होतो. आणि अपघात झाल्याबद्दल तो दुचाकीवाला काय म्हणतो, अरे बरं झालं मी दुचाकीवरच आहे, माझ्याकडे जर चारचाकी असते ना आज माझा अपघात झाला असता. एवढं बोलतो आणि तो दुचाकीवाला पुढे त्याच्याकडे लक्ष देऊन चाललेला असतो ना, पुढे खड्डा आलेला असतो. तो दुचाकीवाला जाऊन त्या खड्ड्यात पडतो आणि खड्ड्यात पडल्यानंतर तो सायकलवाला काय म्हणतो, अरे बरे बाबा माझ्याकडे सायकलच आहे, माझ्याकडे जर दुचाकी असते ना तर मी आज खड्ड्यात पडलो असतो. एवढंच नाही, चालणारा मनुष्य जो असतो ना मग तो चालणारा मनुष्य सुद्धा म्हणतो, बरं झालं बाबा मी असं चालतच चाललोय. नाही म्हणजे तो सायकलवाला मनुष्य असतो ना तो पुढे खड्ड्यात जाऊन दुचाकीवाला मनुष्य खड्ड्यात जाऊन पडतो आणि सायकलवाला मनुष्य म्हणू लागतो की बरे मी आज सायकल आहे. आणि तो सायकलवाला सुद्धा मनुष्य थोडा पुढे चालला असतो, त्याची सायकल पंक्चर होते आणि त्याला ती सायकल पंक्चर झाल्यानंतर त्याला ती ढकलीत न्यावे लागते. ते चालणारा पाहतो, चालणारा काय म्हणतो, माझ्या ठिकाणी मी बरा आहे बाबा. म्हणूनच म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. ज्या त्याचे म्हणजे ज्याला त्याला जे भेटलंय ना त्याच्यातच सर्व सुख, त्याच्यातच आनंद, त्याच्यातच तुम्हाला सर्व सुखाची होती प्राप्ती, त्याच्यातच तुम्ही बघायला शिका. जास्तीची जर अपेक्षा केली ना, आपण चालण्यापासून विमानापर्यंत बसलो, विमानापासून चलत आलो, मग तुम्ही इथं गुंफलाय, आता गुरुफटलाय की बाबा चालण्यापासून आपण विमानापर्यंत बसलो तरी आपल्याला सर्व सुख लाभलंय का? नाही ना. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आव्हान देण्यासाठी सांगितलं असता, परंतु ती मनुष्याची जी प्रवृत्ती असते ना ती प्रवृत्ती त्याच्या कर्मकांडाकडे म्हणजे फळ कळले, म्हणजे एखादं त्याला फळ जर म्हणजे आता आपण कर्मकांड जे असतात ना त्याला एखादं जर तुम्ही फळ समजून सांगितलं ना, एखाद्याला म्हणलं तू हे करू नको, तो ऐकत नाही, तो मुद्दामून त्रास होईल असं वागायला लागतो, त्या गोष्टी करतोच तो. पण त्या गोष्टीचं जर त्याला फळ सांगितलं ना की असं असं केलं ना असं असं होतंय बाबा, तर तो ती गोष्ट थोडी विचारपूर्वक करायला लागतो. पहा आपल्यालाही ब्राह्मण काका असतात बघा, सुंदर सांगतात की म्हणतात तुम्ही काय करा, तुम्हाला म्हणतात की आमच्या घरामध्ये जरा भांडणच होत आहे, आम्हाला घरामध्ये सुख शांती नाही. तर ब्राह्मण काका काय सांगतात की म्हणतात, अरे तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा आणि सत्यनारायणाची पूजा केल्याबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल, कारण त्या सत्यनारायणाची फलप्राप्ती एवढी सुंदर आहे बघा. तसं माऊली सांगतात बघा, जर आपल्याला कोणी पटवून दिलं रे दिलं की सर्व सुख कशात तो माणूस तो नक्कीच केल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सर्व सुखाच्या ऐवजी नुसतं माऊलीने सुखच जर हा शब्द वापरला असताना ऐवजीला असताना तर त्याची सात्विक पाहता आणि तामस पाहता या सुखावर 18व्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला 3 प्रकारचं सुख सांगितले बघा. एक सुख मुळात पाहणं, दुसरं सुख म्हणजे जे बोलणं आणि तिसरं सुख ऐकणं, असं 3 प्रकारचं सुख अर्जुनाने 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या उपाधीतून पहा
एखाद्या गावामध्ये एखादी नळाची टाकी असते बघा. काय होतं, त्या टाकीमध्ये जो पाणी येत असतं ना, ते पाणी त्या ठिकाणी येऊन साठलं जाते बघा. आणि साठल्यानंतर ते काही दिवसानंतर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या नळाला येत असतं. त्या बाबाकडे येणारं पाणी सारखंच आहे, आबाकडे येणारं पाणी सारखंच आहे, तुमच्या दोघांच्याही घराला येणारं पाणी सारखंच आहे. पण ते येत आहे कुठून, भिन्न भिन्न मार्गाने येत आहे. पण आबाला काय वाटतंय, माझ्या घरी कमी पाणी आलंय, आणि ह्या बाबांना काय वाटतंय, माझ्या घरी जास्त पाणी आलंय. ह्याच्यातून आपण याच्यात सुद्धा आपल्याला कमी जास्त हेवा देवाप्रमाणे वाटतो. कारण येणारं म्हणजे सुख कसं आहे, सुख एकच आहे, येत आहे सारखंच आहे. पण माणसाला काय वाटतंय, याच्याकडे कमी आलंय, याच्याकडे जास्त आलंय. तसं पाहायला गेलं तर याचा अर्थ सर्व विषयाचे जे सुख असतं ना, ते सर्व विषयाचे सुख म्हणजे कसं आहे, ते योगयुक्त होण्यासाठी भगवंत अर्जुनाला काय सांगतात, ते म्हणे ते येत येत जे आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. पहा, मी आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या ज्या तलावातील पाणी असेल, टाकीतील पाणी असेल ना, जे भिन्न भिन्न स्वरूपातून येत असतं ना, त्याला आत्मसुख म्हणा. आणि आत्मसुख म्हणजे ज्या विषयाच्या उपाधीद्वारे जे येत असतं ना, त्याला येणारं सुख जीवनात जर सेवन केलं, आणि सेवन केल्यानंतर तुम्ही नक्कीच ब्रह्मसुख ब्रह्मपदी प्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. माऊली सांगतात, पहा, गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले, ते घ्यावे की काही केले विचारी पहा. पहा, एखादा मनुष्य मध्य म्हणजे दारू समजा, एखाद्या माणसाने एखाद्या ग्लासात दारू पिले, आणि त्या ग्लासात दारू पिल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासात गंगेचं पाणी आणून दिलं, तो ग्लास न विसळता पिताल का हो तुम्ही? अजिबात नाही. अरे म्हणलं, अरे तीर्थ आहे ते, गंगेचं तीर्थ आहे, पिणं. पण याच्या आधी त्याच्यात काय झालंय, मध्य म्हणजेच दारू पिले. त्याच्यामुळे तुम्हाला जरी गंगेचं पाणी त्याच्यामध्ये आणून दिलं तर तुम्ही ते सेवन करणार नाहीत ना. तसं ते जे जीवनाचं जे सुख आहे ना, ते सुख तुम्ही तसं सेवन करायचं नाही, कारण ते शेवटी दुःखदायक असतं बघा. मग ते सुख कसं असतं पहा, बचननाग जो असतो ना, ते बचननागाचं विष असतं ना, सगळं पहिलं गोड लागतं बघा, आणि ते शेवटी दुःखदायक म्हणजे आपल्याला मारक ठरतं. शेवटी ते तुमचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. तसं त्याप्रमाणे जे विषय सुख आरंभी गोड लागत असतं ना, शेवटी ते परिणामी कडूच असतं, ते जीवाचा घात करणार असतं. तै नामे विषव मेहरो परी मरून अंतु खरे, तैसा आधी जे गोजरे अंत कडू, असं माऊली सांगतात बघा. वास्तविक पाहायला गेलं ना, मनुष्याला ज्या वेळेस जो विषय प्राप्त होत असतो ना, तो विषय प्राप्तीमधून मनुष्याला जीवाला त्याच्या प्राप्ती विषयाची म्हणजे जो आनंद आहे ना, तो कधीच प्राप्त होत नसतो. पहा, मनुष्य जर संसारात जर अपेक्षा जर प्राप्त करू लागला ना, त्याची अपेक्षा कधीच संपत नसते, कधीच संपत नसते. आणि जो परमार्थाची अपेक्षा पूर्ण करू लागला ना, त्याच्या अपेक्षा राहतच नाहीत बघा. काय असतं, एका गावात एक कीर्तनकार येतात, आणि कीर्तनकार आल्यानंतर ते एका घरी चाललेले असतात, आणि घरी चालल्यानंतर एका सद्गृहस्थाने त्याला घरी बोलवलं असतं चहा घ्यायला कीर्तनकारांना, या म्हणतात. आणि जात असताना त्यांच्या दारामध्ये खडी पडलेली असते, आणि ती खडी पडलेली असल्यामुळे त्यांच्या ती पायाला टोचू लागते. आणि खडी टोचू लागल्यानंतर ते म्हणतात की का रे बाबा, की कुणी खडी उचलणार नाही का रे इथं? पण ते पटवून देणार कुणीच नसतं, म्हणून ते वर्षानुवर्ष त्या दारात खडी पडलेली असते. मग तसं म्हणल्याबरोबर मग ते कीर्तनकार त्या ठिकाणी एक सद्ग्रस्त असतो, त्याला म्हणतो की बाबा, तुम्ही जर ही खडी उचलली ना, खडी उचलल्याबरोबर जेवढे खडे तेवढे हिरे तुम्हाला मी देईल. काय म्हणता महाराज, खरंच देताल काय? जेवढे खडे तेवढे हिरे? अरे हो बाबा, उचलून तर बघ, नक्कीच देईल. असं म्हणल्याबरोबर त्या माणसाला वाटतं उचललं पाहिजे गड्या. असं बरोबर तो उचलायला सुरुवात करतो. घरातून एक पहिलं काय करतो, मग घेऊन येतो, मग घेऊन मग भरून खडे भरतो. त्याच्या मनात विषय प्राप्त होतो, बोलतो अरे मगच भरून खडे उचललेत, आपल्याला एवढेच हिरे मिळतील. नको नको, घरातून जाऊ, पाटी आणू, पाटीभर खडे गोळा करू, म्हणजे पाटीभर हिरे मिळतील. त्याच्या मनातला अजून डबल विचार बदलतो. नाही नाही म्हणे, घरातला ड्रम आणू, ड्रमभर खडे गोळा करू, ड्रमभर हिरे मिळतील. नाही नाही म्हणे, त्याच्या मनातला अजून परत एकदा विचार बोलतो, म्हणे आपण ट्रॅक्टरची ट्रायलीच आणू आणि ट्रायलीभर खडे गोळा करू, ट्रायलीभर हिरे मिळतील. सांगायचं तात्पर्य असे, कीर्तनकार गावात येतात, जेवणही करतात, कीर्तनही करतात, निघूनही जातात, हे अजून खडेच वेचतंय. किती अवघड आहे.
म्हणजे पहा, सांगायला गेलं ना, तुमचं सर्व सुख आहे ना ते थोडक्या गोष्टीत नाहीच. अरे पहा, एका सुफी संताचं वाक्य आहे बघा, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी, ये मौत के फरिश्ते हैं, रिश्वत भी नहीं लेते. अरे याचा सुंदर असा अर्थ पाहायला गेला ना, अरे तुमच्या आमच्या आयुष्यात भरपूर पैसा आहे. अरे देवाची द्वारका सोन्याची होती, देवाची बुडाली, रावणाची लंका सोन्याची होती, रावणाची लंका जळाली, आणि तुमच्या आमच्या 4-2 अंगठ्या तुमचं आमचं गळ्यातलं कुठपर्यंत सोबत घेऊन जाणार आहेत, आपण काय शेवटपर्यंत नेणार आहेत, काय ठेवणार आहेत. पण तुम्हा मला आजपर्यंत फक्त एकच पडलेलं आहे, सर्व सुखाची प्राप्ती कशी होईल. माणूस आयुष्यात एवढा धन 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 करीत असतो ना, शेवटी माणूस जरी मेला ना त्याच्या पुढे निधन लावा लागतं. बघा किती अवघड आहे. माणसाला आयुष्य सगळं होतं, परंतु शेवटपर्यंत त्याला सर्व सुखाची प्राप्तीच कधी होत नसते. त्याचं कारण एकच आहे, त्याला त्या आत्मसुखाची प्राप्ती कधी होत नसते, त्याला सर्व सुखाची प्राप्ती कधी होत नसते. आणि त्याची ती आशा आहे ना, ती आशा कधी संपत नसते. त्याला कुठून येतो, तो जगावरून पाठीपर्यंत येतो, पाठीवरून ड्रम पर्यंत येतो, ड्रमवरून तो ट्रेलीपर्यंत येतो. तर त्याची आशा संपली का? आशा संपतच नाही. अरे एवढंच नवे नवे सोडा, तुम्ही आम्ही मेल्यानंतर सुद्धा हो, आपण गेल्यानंतर आपल्या 10व्या-12व्याला सुद्धा कवळा शिवत नाही की हो, किती अवघड आहे. तसं बोलायला गेलं तर मुलामध्ये जीव गुंतला असेल, बायकोमध्ये जीव गुंतला असेल, जावा तुम्ही काही सांगून या, बोलून या. अरे एक 400 एकरचा मालक असतो आणि 400 एकर त्याचा ऊस असतो, आणि ऊस असल्यानंतर तो ऊस कारखान्याला जाणारच असतो, आणि त्याच्या आधी तो जो शेतीचा मालक असतो तो मरण पावतो. त्यांचं नाव नाना असतं, आणि ते नाना मरण पावतात. नाना मरण पावल्यानंतर त्यांच्या भावाला असतो, आणि सगळेजण जातात, आणि किती काही केलं करता कवळा येतच नाही ना, म्हणजे शिवायलाच येत नाही ते पिंड, आणि शिवायला येत नसल्यानं मग शेवटी आता करायचं काय. आणि अचानक तिथे एक कारखान्याचा संचालक येतो. संचालक आल्याबरोबर मग म्हणतो, आता सगळ्यांचं झालंय, संचालक बुवा तुम्ही जावा आणि तिथे काय असेल ते तुमच्या मनातली इच्छा बोलून या. तसं म्हणल्यानंतर तो संचालक तिथं जातो आणि म्हणतो, नाना काळजी करू नका बरं, तुमचा जो 400 एकर ऊस आहे ना तो उद्याच्या उद्या कारखान्याला मी घेऊन जाईन. असं म्हणल्याबरोबर ते नानाला म्हणजे त्या संचालकाला उठू सुद्धा येत नाही, इतक्या लवकर कवळ पटपट 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 येतात. म्हणजे विचार करा, तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुमचं मागं राहतच किंवा आहे का तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती? अजिबात नाही. तसं पाहिलं गेलं तर बघा, विषयात तुम्हाला आनंद देण्याची स्वतंत्र शक्ती मुळीच नाही. विषयात अशी शक्ती असते जी जेवढ विषय संपेपर्यंत आनंद कायम राहील. पहा, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुमच्याकडे कितीही इस्टेट असू द्या, शेवटच्या तुमच्या अंघोळ कुठं दारातच आहे का नाही? कितीही कमवा, कितीही काय करा, अरे तुम्ही झोपण्यासाठी 50,000 नव्हे, लाख रुपये नव्हे, 2 लाख रुपयाचा पलंग घ्याल, गादी घ्याल, पण तुम्ही झोप विकत घ्याल का? अजिबात नाही. तुम्हाला झोप विकत घेण्यासाठी तुम्हाला सुखच असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी ती सुखाची झोप लागेल. तसं तुम्हाला इच्छा झाल्यानंतर तो मनुष्य दिवस आणि रात्र विषयाची खटपट करत असतो, आणि विषयाची इच्छा प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणातून क्षणभर सुद्धा तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होत नसते. पाहिला गेलं तर विषयाच्या प्राप्तीने वास्तविक जो आनंद असतो ना, त्या आनंदाला पारवालंबी अल्पजन्य आनंद तो आत्म्याचाच असतो बरं का, असं माऊली सांगतात. उलट जो आत्मानंद आहे ना त्याला स्वतंत्र अमर्याद असं म्हणा, आणि आत्म्याला ब्रह्माला भूमा म्हणा. भूमा म्हणजेच सुख असं समजा. पहा, येव भूम तत्त्वस्वे नाल्पे सुखसत्व भूमेव सुखम. पहा, तात्पर्य जर याचं सांगायचं झालं ना, सर्व सुख जे आहे ना ते म्हणजे ब्रह्मसुख समजा. आणि जे ब्रह्मसुख आहे ना ते ब्रह्मसुख जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय
तर लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचंय. म्हणजेच साकाष्ट सपरांगती, म्हणजे त्या ठिकाणी माऊली सांगतात बघा, जे सर्व सुख असे ना, ते जे परमात्म्याचं सुख आहे ना, ते जर तुम्हाला सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही आधी परमात्मा वाचक व्हा, त्यानंतर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. सर्व शिवशैव स्थाणू विष्णू सहस्रनाम, म्हणजे माऊलींच्या भाषेत जर सांगायचं झालं ना, तर तुम्हाला सर्व सुखाची म्हणजेच आत्मसुखाची जर प्राप्ती करायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही ब्रह्मप्राप्ती करून घ्या. आणि ब्रह्मप्राप्ती म्हणजेच परमात्मा प्राप्ती करून घ्या. आणि एकदा रे तुम्हाला परमात्मा प्राप्ती झाली की नक्कीच तुम्ही सर्व सुखाच्या प्राप्तीला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर पहिलं सर्व सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर काय करा श्रोत्यांनो, अवधानाकडे लक्ष द्या. तरी अवधान ऐकले दीजे आणि मग सर्व सुखाची प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. तसं म्हणजे तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती निश्चितच होईल. हे आजच्या ओवीतून माऊलीने तुम्हाला आणि आम्हाला सांगितलेलं आहे. पाहायला गेलं तर पूर्ण ओवीचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. म्हणजे आयुष्यात सर्व सुखाचीच प्राप्ती कशा प्रकारे आपल्याला करता येईल. जर तुम्ही एखाद्याच्या बोलण्याकडे जर स्पष्ट एकाग्रपूर्वक अंतरिंद्याने लक्षपूर्वक जर ऐकत असाल ना, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सर्व सुखाची प्राप्ती झालेली शिवाय राहणार नाही. याच्या ओळीतून माऊली ज्ञानोबराय तुम्हाला सांगतात, यथामती यथावकाशू, ज्याप्रमाणे माझे गुरुवर्य असतील रामचंद्रबा बोधले महाराज, प्रकाशजी महाराज बोधले महाराज, जशी त्यांनी मला सद्बुद्धी दिली, जे चुकीचे शब्द असतील ते माझे समजा आणि जे योग्य शब्द असतील तुम्ही बसलेले श्रोतेजन त्यांचे शब्द जे योग्य समजा. झालेली सेवा भगवान नरसिंह महाराजांच्या चरणी आणि समस्त गावकऱ्याच्या चरणी अर्पण करतो. आणि जाता जाता आता इथं कसं कॅमेरा असल्यामुळे थोडं बोलावंच लागतं. पहा, आता पाहायला गेलं तर पहलगाम सारख्या ठिकाणी आपले मागे 26 सैनिक मारले गेले बघा. त्यांना विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या पातीचा आहे, हे विचारलं गेलं नाही. त्यांना विचारलं गेलं की तुम हिंदू हो. हिंदू म्हणल्या बरोबर त्यांना गोळ्या घातल्या हो. सांगायचं झालं तर बाबांनो, आज धर्मासाठी एकत्र या, कारण ही काळाची गरज आहे. जर आता तुम्ही धर्मासाठी एकत्र आले नाहीत ना, तर नक्कीच येणारा काळ आपल्यावरती परक्याची सत्ता असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मी आजचं सांगतोय, कारण कसं आजचा काळ जर बघायला गेला ना, खूप हालाकीचा आहे, अवघड आहे. जे करतायत ना, करणारे 4च असतात, मजा बघणार अख्खं गाव असतं. म्हणतात बघा, भजनाला 8 आणि जेवायला 60. किती अवघड आहे. म्हणजे बघा तसं झालंय. चला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची अशी माळ घाला, आई वडिलांची सेवा करीत राहा आणि आपल्या आईला कधी आयुष्यभर विसरू नका. पहा, एखादी आई असते बघा आणि त्या आईला एक लेकरू विचारू लागतं, म्हणू लागतं, म्हणे आई अग माझा डोळा गेल्यानंतर काय करशील ग. म्हणजे लेकरू आईला विचारू लागतो. मग ते आई लेकरू म्हणू लागतं, म्हणे काळजी करू नको आई, मी ना तुला वाशीच्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईल आणि तिच्या तुझ्या डोळ्याची ट्रीटमेंट करेल. तसं म्हणल्यानंतर आई म्हणते, अरे जर वाशीला नाही झालं तर काय करशील, काळजी करू नको आई, धाराशिव सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये तुला घेऊन जाईन, तिथे तुझ्या डोळ्याला लक्ष देईल. आई म्हणते, तिथे जर माझा डोळा नीट झाला नाही तर काय करशील रे. अरे तिथलं सोड, सोलापूर सारख्या मोठ्या ठिकाणी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि नक्कीच तुझा डोळा नीट करून लागेल असं लेकरू म्हणू लागतं. एवढ्यावरती लेकरू थांबत नाही. त्यानंतर आई त्या लेकराला प्रश्न करते, म्हणे बाळा माझा डोळा गेला, तुझा डोळा गेल्यानंतर काय करशील, लेकरू विचारू लागतं. तसं म्हणल्याबरोबर आई म्हणते, अरे माझा डोळा काढून तुझ्या समोर ठेवेल. ती आई असते. म्हणून आईच्या प्रेमाला कधीही विसरू नका. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्न तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान हे,
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रा जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जो वांछिला तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी आणि वर्त हो मंडळी भेटतो होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड गीता प्रेम हे सदा संसोजन स्वैरे हेतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ विजय विशेषी लोकीये दृष्ट विजय वा विजय एथ मने विश्वेश्वराव आओ येल दान पसाव येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला शांती शांती पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हर 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 महादेव लक्ष्मीनारायण भगवान की जय.